नमस्कार सख्यानो. मी प्रतिभा चांदूरकर, ठाणे जिल्ह्याची खजिनदार. आपणा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी थोडंसं हितगुज आपल्याशी असं करणार आहे. पूर्वीची आपल्या परंपरा किंवा पूर्वी आपण ज्या वातावरणात वाढलो त्याविषयी थोडंसं आपल्याशी बोलणार आहे. मला आठवतं आहे की माझी आई, माझ्या शेजारच्या काकू, आत्या काही ना काही उपास सोमवार असो मंगळवार असो असं करायच्या. आणि मग तो उपास झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळी देवाला दिवा लावून आपल्या त्या कहाण्या असायच्या. आठवतं, सोमवारची कहाणी, मंगळवारची कहाणी, बुधवारची, गुरुवारची. मग त्याचं वाचन चालायचं आणि ते ऐकायला आसपासचे सगळ्या स्त्रिया, पुरुष, वृद्ध ऐकायचे आणि ते ऐकायला यायचे. आणि मग ते वातावरण इतकं सुंदर असायचं. तो दिवा लावलेला, आई वाचते किंवा काकू, आत्या, मामी कोण आपली मानलेली असेल ती वाचते आणि मग ती मुलं पण ऐकतायत, त्यांच्यावर ते संस्कार होत आहेत. तर त्यातलीच एक कहाणी महालक्ष्मीची मी आपल्यापुढे आज वाचून दाखवणार आहे. मला माहिती आपण ही श्रावणामध्ये सुरुवात करतो, पण ती प्रथा जी आहे ती परत एकदा आपल्याला आठवण करून द्यावी म्हणून ही कहाणी आपल्यापुढे मी वाचून दाखवते. कहाणी आहे महालक्ष्मीची. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला 2 बायका होत्या. एक आवडती होती, दुसरी नावडती होती. आवडतीचं नाव माधवराणी आणि नावडतीचं नाव चिमादेवराणी. त्या राजाला एक शत्रू होता. त्याचं नाव नंदन बनेश्वर होतं. तो क्षणी उडे, क्षणी बुडे, क्षणी अंतराळी जाई, क्षणी पाताळी जाई असा राजाच्या पाठीस लागला होता. त्यामुळे राजा वाळत चालला होता. एके दिवशी राजानं सर्व लोकांना बोलवलं. नंदन बनेश्वराला मारा म्हणून आज्ञा केली. सर्व लोकांनी राजाला बरं म्हटलं. त्याला जिकडे तिकडे शोधू लागले. त्याच नगरीत एक म्हातारीचा लेक होता. तो आपल्या आईला म्हणू लागला, आई आई, मला भाकरी दे, मी राजाच्या शत्रूला मारायला जातो. म्हातारी म्हणाली, बाबा, तू गरिबाचा पोर, 4 पावलं पुढे जा, झाडाआड वाळकी भाकरी खा, म्हणजे लोक तुला हसणार नाहीत. पोरानं बरं म्हणून म्हटलं. म्हातारीनं भाकरी दिली. म्हातारीचा पोर भाकरी घेऊन निघाला. सगळ्यांच्या पुढे गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. सर्व लोक घरी आले. त्यांना नंदन बनेश्वर काही सापडला नाही. तशी राजाला फार काळजी लागली. पुढं रात्र झाली. म्हातारीचा पोर तिथंच राहिला. पुढं मध्यरात्री काय झालं? नागकन्या, देवकन्या तिथं आल्या. महालक्ष्मीचा वसा सांगू लागल्या. पोरानं विचारलं, बाई बाई, ह्यानं काय होतं? त्यांनी सांगितलं, पडलं झडलं सापडतं, मनी चिंतलं कार्य होतं. इतकं ऐकल्यावर तोही त्यांच्याबरोबर वसा वसू लागला. पूजा केली, घागरी फुकल्या. पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरी जागती झाली. तसं नागकन्या देवकऱ्यांनी आशीर्वाद मागितला. तसा ह्यानंही मागितला. तसा देवीनं दिला. राजाचा शत्रू मरेल, तुला अर्ध धान्य राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल. माडीशी माडी लाव, नवलवाट नाव ठेवील, तो वैरी डाव पाय मस्तकी घेऊन उद्या राजाच्या अंगणात मरून पडेल. असं म्हणून देवी अदृश्य झाली. म्हातारीचा पोर घरी आला. दुसऱ्या दिवशी राणी पहाटे उठली, परसात आली. राजाचा वैरी मेलेला पाहिला. तिला आनंद झाला. तशी तिनं ही गोष्ट राजास जाऊन सांगितली. राजानं चौकशी केली. म्हातारीचा पोर सगळ्याच्या मागं होता. त्यानं ह्याला मारलं असेल असं लोकांनी राजाला सांगितलं. राजानं त्याला बोलावून धाडलं. म्हातारीचा पोर राजाच्या घरी आला. त्यानं राजाला विचारलं, राजा, आळ नाही केला, अन्याय नाही केला, मला इथं का बोलवलं? राजा म्हणाला, भिवू नको, घाबरू नको. माझा वैरी नंदन बनेश्वर कोणी मारला? सगळे लोक तुझं नाव सांगतात, त्याचं काय कारण आहे ते सांग. राजाला पोर म्हणाला, राजा, मी मारला नाही, पण तो देवीच्या वरानं मेला. राजा म्हणाला, ती देवी कोणती? तिला तू कुठे भेटलास? पोर म्हणाला, सगळ्यांच्या पाठीमागून निघालो, त्यांच्या पुढे थोडा गेलो, शिळी भाकर झाडाआड करून खाल्ली, येता येता रात्र झाली. झाडाखाली वस्ती केली.
रात्री नागकन्या देवकन्या तिथं आल्या. त्यांनी महालक्ष्मीचा वसा बसला. त्याची मी चौकशी केली. पुढं मी पूजा केली.